नरकासूर, तुम्हाला माहिती आहे का नरकासूर काय असतं ते? मी सांगते. आजच्या ब्लॉगमध्ये आपण हेच बघणार आहोत की नरकासूर काय असतं ते. तर मी कीर्ती चिंदरकर, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर नरकासुराची मी आज पहिली गोष्ट सांगणार आहे तुम्हाला की नरकासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्याने ब्रह्मदेवाकडून एक वरदान घेतलेलं की त्याला त्याच्या आईशिवाय दुसरं कोणीही मारू शकत नाही. आणि त्याच अहंकारात येऊन त्याने 16,000 स्त्रियांचं अपहरण केलं. आणि ते जो त्याचा जो अहंकार, त्याचं जे पाप वाढलेलं ते बघून सर्व देवतांनी कृष्णाजवळ रिक्वेस्ट केली की यातून मार्ग दे. तर कृष्णाने आपल्या पत्नीला घेऊन त्याचा नरकासुराचा वध केला आणि तो वध नरक चतुर्दशी दिवशी झाला. म्हणजे त्या दिवसाला नरक चतुर्दशी असं म्हणतात. तर उद्या आहे नरक चतुर्दशी आणि ती नरक चतुर्दशी आहे ती गोव्यामध्ये आणि कोकणात काही ठिकाणी मोठ्या उत्साहात केली जाते. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला आयडिया येईल की कसं म्हणजे नरकासुराचं दहन केलं जातं, नरक चतुर्दशी कशी साजरी केली जाते मालवणमध्ये. आता वाजल्यात रात्रीचे 11 आणि आम्ही निघालो आहोत बाजारपेठेत सगळ्या नरकासुरांची मिरवणूक पाहायला, कारण रात्रीच सगळ्या नरकासुरांची मिरवणूक काढली जाते आणि जेवढं पॉसिबल होतील तेवढे सगळे नरकासूर बघण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि असं रस्त्यावरून जाता जाता आम्हाला काही असे छोटे मोठे नरकासूर दिसले आणि हा आहे पहिला नरकासूर. आता आम्ही चाललो दुसरा नरकासूर बघायला दांडीवर. असंच आम्ही हळूहळू आता फिरत चाललो आहोत मोऱ्याच्या धोंड्याकडे. मोराच्या धोंड्याकडून धरण नाक्याला जाताना अजून एक नरकासूर दिसला. हा एक नरकासूर मला लांबून खूप क्यूट वाटला, पण जवळ आल्यावर तात्या विंचूसारखा वाटला. नंतर आलो आम्ही अजून एका नरकासूरकडे. हा माझा सर्वात जास्त आवडलेला नरकासूर आहे. त्यात खूप छान क्रिएटिव्हिटी आणि खूप जास्त मेहनत घेतली आहे त्यांनी. भरड बॉजवाल्यांचा हा नरकासूर आहे आणि दरवर्षी हे लोक एवढं छान क्रिएटिव्हिटीने बनवतात आणि काहीतरी युनिकनेस टाकतात त्यांच्या नरकासूरमध्ये. आणि अशाच रात्रभर फिरता फिरता आम्हाला अजून काही नरकासूर दिसले. आम्ही चाललो, सकाळी 5 वाजलेत. मम्मा बघा तिकडे रांगोळी काढते. चला बघूया नरकासुराचं दहन. काल रात्री आम्ही 12:30ला सगळे नरकासूर बघून आलो. जवळपास 3-4 तास फक्त झोपलो आणि आता सकाळचे वाजले 5:30 आणि आता आम्ही चाललो नरकासुराचं दहन बघायला. त्यानंतर समुद्रावर आल्यावर आमचा सगळ्यात मोठा मूड ऑफ झाला, कारण अजून तिथे नरकासूर पोचलेच नव्हते. हाय, तर आमचा सकाळी सगळ्यात मोठा पचका झाला. आम्ही तिथे गेलो नरकासुराचं दहन बघायला, तर तिथे काहीच नव्हतं. तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. तर आम्ही घरी आल्यानंतर पप्पा बोलले की काही या 1-2 वर्षापूर्वीपासून जे नरकासुराचं दहन आहे ते मोस्टली 9 नंतर केलं जातं. म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ते 4:30 वाजता पहाटे वगैरे केलं जायचं, पण आता काही वर्षापूर्वी ते 9 नंतरच केलं जातं. तर आता वाजले आहेत 9:30 आणि आता आम्ही पुन्हा चाललो आहोत नरकासुराचं दहन बघायला. होपफुली आत्ता तरी आपल्याला, म्हणजे मला आणि तुम्हाला नरकासुराचं दहन बघायला भेटेल. आम्ही समुद्रावर पोचलो आणि थँक गॉड अजूनही नरकासूर तिथे पोचले नव्हते. हळूहळू येत होते आणि
हा पहिला नरकासूर जो समुद्राच्या दिशेने येत होता. प्रत्येक जण काही ना काही क्रिएटिव्ह गोष्टी करत होता जेणेकरून लोक आकर्षित होतील. बेंजोवाले पण आपली कला दाखवत होते. बेंजो बघण्याच्या नादात आमचं एक नरकासुराचं दहन मिस झालं. इट्स ओके, कारण आपल्याकडे अजून मेन नरकासुर यायचे बाकी आहे. हा नरकासूर चाललाय आता समुद्राच्या दिशेने आणि मागोमाग येतोय अजून एक नरकासूर जो काल रात्री आपण पाहिला होता. आणि आता एंट्री झाली आहे मला जो काल नरकासूर आवडलेला त्याची. खरंच यार, या नरकासूर बनवणाऱ्यांच्या क्रिएटिव्हिटीला दाद दिली पाहिजे. ते प्रत्येक टीमने आपापले नरकासूर आणून लाईन मध्ये समुद्रावरती ठेवले आणि त्यात फटाके भरायचं काम सुरू आहे. फायनली 2 तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला पहिल्या नरकासुराचं दहन बघायला भेटलंय. आय नो ह्या सगळ्यामुळे थोडंसं प्रदूषण होतंय, बट डोंट वरी, हे आमचं मालवण आहे. 2-3 दिवसांनी हवा पुन्हा शुद्ध होऊन जाईल. हा अजून एक नरकासूर येतोय, पण हा जो भरडबॉईचा नरकासूर आहे त्यात जवळपास अर्धा तास झाला अजूनही फटाके भरण्याचं काम सुरू आहे.
आणि अजून एक हा सुद्धा नरकासूर आला जो आपण काल पाहिलेला. ऑलमोस्ट फटाके भरायचं काम झालेलं आहे. भरड बॉयज नंतर जो आलेला नरकासूर आहे दांडी बॉयजचा, त्याचं मात्र दहन झालेलं आहे. जवळपास 5:30 वाजल्यापासून वेट केल्यानंतर आता 11 वाजता भरड बॉयजच्या नरकासुराचं दहन होताना दिसतंय. आता वाजलेत 11. आता मी जस्ट घरी आलो आणि जवळपास 2-2.5 तासानंतर आम्हाला नरकासुराचं दहन बघायला भेटलं आहे. आणि तुम्ही बघितलंच असेल किती एवढे छान प्रकारे क्रिएटिव्हिटीने बनवलेले नरकासूर होते. आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.